ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते ती सध्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेत। दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येते। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला दाखल झाले आहेत। गेल्या 10 मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। विरोधकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। त्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी कडून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आता विरोधकांनी देखील पाठिंबा दिलाय। चांगलाच गदारोळ उठलाय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। विरोधकांच्या गदारोळानंतर गेल्या 2 दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब केले जाते। दोन्ही सभागृहांचे काम सुरळीत होत नाही। या संपूर्ण प्रकरणानंतर किरण रिजिजू यांनी लोकसभेत भूमिका मांडली की नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे। यांच्या या वक्तव्यानंतर धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीला गेलेत। आता या चर्चेनंतर पुन्हा चर्चा करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। एकूणच आता मोठी अपडेट आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देण्याचे चान्सेस वाढलेले आहेत। शरद पवार देखील आज नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। राहुल गांधींनी मागण्या केलेल्या आहेत। संपूर्ण दिल्ली जंतर मंतरवरती जो गदारोळ उठलाय तो पाहता बीजेपी दोन्ही बाजूने अडकलेली आहे। आता मात्र धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल यात तीळ मात्र शंका नाही। काय वाटतं आपल्याला? आपली कमेंट जरूर कळवा। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल यात तीळ मात्र शंका। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्या सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राइब करा। YouTube वर जाऊन तीचा जागर न्यूज।